भेट भाग 1. पहिल्यांदाच दीर्घ कथा लिहिण्याचा प्रयत्न करते. चूकभूल माफ असावी. या कथेतील पात्र की कल्पना विश्वातली ह्याचा फारसा खोलात जाऊन विचार करू नका. ही पात्र आपल्या आजूबाजूला सर्वत्र सापडतील, म्हणूनच मला त्यांना नावही द्यावीशी वाटले नाही. ही गोष्ट आहे तिची आणि त्याची, काळाच्या ओघात हरवलेल्या अव्यक्त प्रेमाची, मैत्रीची आणि ती सध्या काय करते ह्यासारख्या सिनेमाला आठवून स्वतःच्या तरुणपणीचा काळ आठवणाऱ्या सगळ्यांचीच. ह्या शुक्रवारी काय करतोयस? काही विशेष नाही. बोल, काय प्लॅन आहे? भेटायचंय का? आलीस का पुण्यात? टाक ना ग्रुपवर, बघूया कोण कोण आहे अवेलेबल. बराच वेळ काहीतरी टाईप करतेस पण काहीच मेसेज नाही. कुठे अडकलीस? आता ह्याला कसं सांगू की ग्रुपला नाही, मला तुला भेटायचंय एकटं. इतक्या वर्षांचं साठवलेलं कधीतरी बाहेर यायला हवंय. मोकळा व्हायचंय. ए बाई, बोल ना, काम आहेत मला. एवढी फॉर्मॅलिटी तुला आधीपासूनच लागायला लागली. विचार करून बोलणं शोभत नाही हो तुला? अरे काही नाही, लिहित होते. तेवढ्यात मुलगा आला. मी रविवारीच आले. बरं, तू फ्री आहेस का? ते सांग. शुक्रवारी ग्रुपचं नंतर बघू. मला काय, मी सदैव जनहितमध्ये हाजीर आहे. कुठे आणि किती वाजता भेटायचं ते सांग. मी येईन. शाब्बास. शुक्रवारी संध्याकाळी 7 वाजता. पाषाण, ठीक आहे. तुला 6:30ला पिक करतो. वेळेवर ये. अरे मी येईन की. कशाला पिकअपसाठी उलटं येतोस? गप्प बस. वेळेवर खाली उतर. चल. बायको नारळ घेऊन उभी आहे. हो, नाहीतर तिला जर आज इडल्या चटणीशिवाय खायला लागतील. ओके बाय. प्रत्येक वेळी बायकोचं गुणगान करायला काही थकत नाही. आता ह्या गोष्टीचा विचार करायचा नाही हे ठरवलेस ना? सोडून द्यायचं. तिनं स्वतःलाच दटावलं. आठवड्याच्या गडबडीत त्यांना पुन्हा ग्रुपवर भेटण्याचा विषय काढला नाही आणि तिलाही बरंच वाटलं. पण हा भेटतोय की नाही याची खात्री नव्हती. शेवटी न राहून शुक्रवारी सकाळी तिने पिंग केलेच. पिंग पॉंग, भेटतोयस ना आज? अरे हो, आज भेटायचंय. ठरवलंय ना? कोण कोण येतंय? ग्रुपवर नाही बोललीस का? कुठे जायचंय जेवायला? भेटलो की ठरवू ना. ग्रुपवर कोणाला बोलले नाहीये. तो जरा शांत झाला. ते दोघे तसे शाळेपासूनच एकमेकांना ओळखायचे. मध्ये कित्येक वर्ष काहीच संबंध नव्हता. मग ऑर्कटमुळे थोडंफार कळलं. शाळेनंतर कोणी काय केलं, पण त्यानंतरही फारसं काही बोलणं नाही व्हायचं. काही वर्षांनी आलं व्हॉट्सअप. मग कुठून नंबर्स मिळवून शाळेच्या गँगचा ग्रुप झाला. अधूनमधून भेटणं व्हायचं, पण सगळा ग्रुप मिळूनच. कधी फक्त मुलं भेटायची बसायला, तर मुली त्यांची पोरं बाळांसकट ट्रिप काढायच्या जवळच्या एखाद्या रिसॉर्टमध्ये. ग्रुपमध्ये भेटणं झालं तरी नाही म्हटलं तरी त्यातही एकच गट पडायचेच. त्यातून तुकड्या वेगवेगळ्या असलेल्या काही मंडळी एकमेकांना अजूनही पूर्ण सामावून घेत नव्हती. त्याच्याही मनात आठवणीत तुकडीत घातल्याचा राग होता. एकदा विचार करायला लागलं की मन कुठच्या कुठे भरकटत जातं. तर ही आज एकटीच भेटणार की काय, असं डायरेक्ट कसं विचारू? पण एकटीलाच भेटतो तर घरी बायकोला काय सांगू? ती उगाच संशय घेत बसेल. पण मामला वेगळा दिसतोय खरा. ह्याआधी कधी आम्ही दोघं भेटलोच नाहीये. माझ्या मनातली खळबळ हिलाही जाणवली असेल का कधी? किती वेळा मनात आलं की एकदा तरी आयुष्यात मन मोकळं करावं, पण त्याचे परिणाम काय होतील? आहे ती मैत्रीही संपुष्टात येईल. व्यभिचार तर नाही ना ह्यावर मनाला लगाम घालणंच इष्ट. ह्या विचाराने कधी स्वतःचं मन स्वतःकडेही व्यक्त होऊ दिलं नाही. तिच्या मनातही माझ्यासारखेच वेडे विचार येत असतील का कधी? असो, भेटल्याशिवाय कळणार नाही. काय रे, आहेस का? हो, भेटू संध्याकाळी 6:30ला तयार राहा. अरे तू पण ना? येईल ना मी डायरेक्ट. पाषाणाला मी येतोय सांगितलं ना? बरं, चल बाय फॉर नाव. बाय. भेटायचं ठरलं तर खरं, पण संध्याकाळ होऊच नये असं वाटत होतं. आईकडे आल्यावर शांतता मिळते. मुलंही मागे पुढे करत नाहीत. तिकडे औरंगाबादला नवरा, मुलं, सासू सासरे, नोकरी या सगळ्यात स्वतःशी बोलायला वेळच नसतो. पण पुण्याला आलं की जरा निवांतपणा मिळतो आणि मग जुन्या खपल्या निघत राहतात. इतकी वर्ष साठवून ठेवलेल्या सगळ्यांपासून कशाला स्वतःशी नाकारलेल्या काही आठवणी पिंगा घालत राहतात. 50शीकडे झुकताना हल्ली जाणवायला लागले की आता वेळ फार उरला नाहीये. अधूनमधून कोणाच्या तरी हार्ट अटॅकची, कॅन्सरच्या शेवटच्या स्टेजची, ॲक्सिडेंटची बातमी येत राहते. जीवन क्षणभंगूर झालं आहे हे लहानपणापासूनच ऐकलं असलं तरी आता ते पटायला लागले. त्यामुळे आता ह्या मनात मोकळं करायचं. सगळे गुंते सोडवायचेत. काहीतरी सांगायचं राहून गेलं असं नको वाटायला. आपली वेळ यायच्या आधीच तिचं आवडीचं एक आधी कहाणी थी जो मिलके सुनानी थी गाणं लूपवर
ऐकत ती शांत पडून राहिली. मग एकदम शांत वाटलं. संध्याकाळपर्यंत काहीतरी करत उगाच वेळ घालवला. 5:30ला आईच्या हातचा कडक चहा पिऊन मग मात्र ती तयारीला लागली. आताशा केसांमधली चांदी छान चमकू लागली होती. चेहऱ्यावरच्या सुरकुत्याही त्यांचं अस्तित्व दाखवू लागल्या होत्या. उगाच वय लपवणाऱ्यांमधली ती कधीच नव्हतीच. तरी आज आपण केस डाय करायला हवे होते. रविवारी निदान फेशियल तरी, असं उगाच वाटून गेलं. मग तोंडावर पाणी मारताना ते विचारही वाहून गेले. आताशा तो तरी कुठे तसा दिसतो. पोट सुटले, टक्कल पडले आणि चष्माही. पण नवरा मात्र अजूनही स्वतःला सांभाळून आहे. त्याच्या शिस्तबद्ध जीवनशैलीमुळे तो अजूनही 40शीतलाच दिसतो. त्याची उंची, रुबाबदार व्यक्तिमत्व आणि हसरा चेहरा डोळ्यांसमोर आल्यावर तिला उगाच आपण काहीतरी मोठा अपराध करून पकडले गेलोय अशी जाणीव झाली. इतक्या वर्षात पुलाखालून बरंच पाणी वाहून गेले. आपला छोटासा संसार, सुख समृद्धीने भरलेले घर असतानाही कुठेतरी एक बोध जाणवत राहते. खरी कोणाच्याच आयुष्यात सतत चढता आलेख नसतो. जोडीदार आपल्या पसंतीचा असला तरीही सगळ्यात जास्त ठेस जवळच्या माणसांकडूनच मिळते. हेही तितकंच खरं. त्या जखमांना कुरवाळत बसण्यापेक्षा ह्या टप्प्यावर खपल्यांना धक्का लागत नाही ना, एवढंच जपायचंय. जशा जुन्या गोष्टींना आपण विसरायचा प्रयत्न करून पुढे जाण्याचा प्रयत्न करतोय, तशाच अव्यक्त भावनाही व्यक्त करून त्यांच्या बंधनातून आता मोकळं व्हायचंय. स्वतःला समजावत राहिली की जे मी आज करायचं ठरवलंय त्यात काहीही वावगं नाही आहे. मग त्यातल्या त्यात मॅचिंग कानातले, टिकली, ओठांवर हलकीशी लिपस्टिक लावून आरशात प्रसन्न मनाने तिनं स्वतःलाच एक छानसा स्मित दिलं. पण मनातल्या विचारांचं ओझं चेहऱ्यावर दिसून येतच होतं. 6:30च्या ठोक्याला ती खाली उतरली. तो बाईक घेऊन उभाच होता. हेल्मेटमुळं चेहरा वाचता नाही आला पटकन. तिने हलकेच त्याच्या खांद्यावर हात ठेवला आणि थोडं अंतर ठेवून त्याच्या मागे ओढणी सावरत बसली. बाईक सुरू झाली आणि मग तिनं मागचं हँडल पकडत तोल सावरला. त्याच्या खांद्यावरचा हात काढून घेतला. तो काहीतरी बोलला, पण मागे ऐकू आलं नाही. त्यामुळे ती थोडीशी पुढे होऊन तो काय बोलतोय हे ऐकायचा प्रयत्न करू लागली. कानावर फक्त स्पीड ब्रेक एवढंच आलं आणि ती तिच्या नकळत त्याच्यावर हलकीशी आपटलीच. पटकन आधारासाठी तिने त्याच्या खांद्यावर हात ठेवला. म्हणून सांगतोय, खांद्यावर हात ठेव, मलाही सावरायला बरं पडेल. त्या शब्दांनी तिच्या अंगावर काटा आला. श्वास वाढू लागले आणि छातीच्या ठोक्यांची धडपड आता आजूबाजूच्या ट्रॅफिकला निशब्द करून टाकेल असं वाटू लागलं. तो काहीतरी बोलत होता, ऑफिसबद्दल, ट्रॅफिकबद्दल, पण तिच्या कानाच्या पाळ्या गरम झाल्या होत्या. शब्द कानावर पडूनही अर्थच लागत नव्हता. त्याच्या परफ्यूमचा मंद सुगंध तिला आणखीनच वेडोपिसा करत होता. सरते शेवटी ती थोडी मागे सरकून बसली. मागच्या हँडलला घट्ट धरून, ऐकू येत नाहीये, पाषाणला पोचलो की बोलू, एवढंच मोठ्याने ओरडून सांगितलं आणि ती स्वतःला शांत करू लागली. काय होतं हे मला? वय काय आणि ह्या अशा भावना अजूनही आहेत माझ्या? भलतंच काहीतरी. पुन्हा एकदा काय बोलायचंय ह्याची मनाशी उजळणी करून घ्यावी, नाहीतर आयत्या वेळी घोटाळा करून ठेवायचे. इतकी वर्ष पुन्हा उगाळत बसलेल्या स्वतःच्या मनात बंदिस्त करून ठेवलेल्या सगळ्या आठवणी मुक्त करायच्या होत्या. आज ती सध्या काय करते? वरून काही गोष्टीचा उलगडा झालेला, थोडी हिंमतही आलेली. तरीही सिनेमा बघणं आणि प्रत्यक्ष जीवनात स्वतःच्या भूतकाळाशी सामना करणं खूपच वेगळं. धन्यवाद. आणखी अशा कथा ऐकण्यासाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा.